नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बनवणार आहोत आपण मिसळ पाव. तर चला बघूया आपण मिसळ पावची रेसिपी कशी बनवते. बाजारातून आणलेली मटकी मी एका भांड्यात घेतली आहे. त्याच्यामध्ये हळद, मीठ आणि थोडंसं पाणी टाकलं आहे. आता ही आपण मटकी शिजायला ठेवू. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. बारीक चिरलेलं खोबरं एका तव्यामध्ये टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, ते थोडं लालसर होईपर्यंत आपण भाजायचं आहे. कारण खोबरे भाजल्याने ना टेस्टच वेगळी येते. सो आपण लालसर होईपर्यंत भाजूया. आता आपण खोबरे काढून घेऊ आणि त्यामध्ये टाकू बारीक चिरलेला कांदा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि तो पण आपण परतून घेऊ जोपर्यंत लालसर होत नाही. तर आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा लालसर झाला. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टमाटर. टमाटरला पण भाजून घ्यायचं आहे छानपैकी. आता आपलं टमाटर भाजत आहे. जोपर्यंत गळत नाही ना, या एकजीव होत नाही तोपर्यंत आपण त्याला भाजायचं आहे. सो आता पाहू शकता आपले टमाटर गळले आहे. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2-3 पाकळ्या लसूण आणि आले. त्याला पण भाजून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. मसाला रेडी झाल्यानंतर थोडा थंड व्हायला ठेवू. तर आपण एक कढई घेतली आहे. कढईमध्ये 2-3 पळी तेल टाकणार आहोत. त्यामध्ये आता तेल गरम झाले आहे. त्याच्यामध्ये टाकले जिरे आणि कढीपत्ता आणि जो आपण मसाला बनवतो बारीक करून घेतला आहे तो पण ॲड करणार आहोत. तर आता तुम्ही मसाल्याला छानपैकी भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत. तर हा मसाला तुम्ही 5 ते 10 मिनटं कमी जाळावर भाजून घ्या. कारण फुल गॅस ठेवला तर ते मसाला करपण्याची शक्यता असते. तर आपण त्याला कमी जाळामध्ये भाजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत घाटी मसाला, हळद आणि मीठ, जे मी प्रमाणानुसार एका साईडला काढून ठेवले ते. त्याला पण छानपैकी मिक्स करून घेऊ. आपली घाटी मसाला जेवढा भाजेल तेवढी टेस्ट अजून खुलून येते. सो आपण घाटी मसाला भाजून घेऊया. आता आपण ॲड करणार आहोत त्याला आपण शिजवलेली मटकी. पाणी आपण आता काढून टाकणार आहोत आणि जी मटकी आहे ती एवढून टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्याला पण एक 2 ते 3 मिनटं मसाला आणि आपली जी मटकी होती ते एकजीव करून घेऊया. थोड्याच्या एक 10 ते 15 मिनटानंतर ते तसंच आपण थोडं वाफलून द्यायची आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी हे थोड्या प्रमाणातच वापरावं कारण आपल्याला कालवण नाही बनायचं, सो मिसळ बनायची. सो थोड्या प्रमाणात आपण पाणी टाकणार आहोत. जो मसाला आहे तो पण आपण ॲड करणार, जो बाहेर राहिला आहे तो. सो तुम्ही पाहू शकता आपण पाणी ॲड केलं आहे. आपलं पाणी ॲड करून झाल्यानंतर त्याला कमी जाळ उकळी येऊन द्यायची आहे. सो गॅसच्या कमी जाळ ठेवली आहे उकळायला मिसळ. तुम्ही पाहू शकता. आता आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मिसळ मसाला. अशी बनवली आपण मिसळ. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक यू ऑल. गुड बाय ऑल ऑफ यू.